नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आता सुमित्रा सांगत असते की हे बघा, ज्या त्या बाईला आणलेलं आहे पार्वती म्हणून, त्या बाईला आता घराच्या बाहेर काढून द्या. तिला आता आउट हाऊसमध्ये ठेवलेलं आहे. तिला शुद्ध आली की तिला घराबाहेर काढून द्या. ती कोण आणि कसली बाई? तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो, अगं आई, पण ती तर म्हणत होती मी तुझी आई आहे. ऋषिकेश तिला कसं काय माहिती माझं नाव? तेव्हा आता सुमित्रामध्ये अशी कोणीही बाई येईल आणि काही म्हणेल आणि म्हणे हा माझा मुलगा आहे, असं चालतं का? म्हणे मी तुला कधी लहानपणापासून बघते आहे ऋषिकेश. ही पार्वती नाही आहे, ही तुझी आई नाही आहे आणि तू तिचा मुलगा नाही आहेस. तर ते काय नानासुद्धा म्हणतात की अगं सुमित्रा, पण तिने जे सांगितलं ना की आम्ही जत्रेमध्ये भेटलो होतो, लग्नाच्या दिवशी तिने ऑरेंज कलरची साडी घातलेली होती, ते सगळं तिने खरं सांगितलं गं. पण तेव्हा आता हे ऐकून सुमित्राला धक्काच बसतो. सुमित्रा म्हणते, अहो ती काही सांगेल आणि तुम्ही विश्वास ठेवणार का तिच्यावर? तेव्हा त्या नाना म्हणतो, हो पण मग मला आहे ना, ती बोलली ते सगळं खरं वाटतं अगं. तर तिकडे सुमित्राचं कोणी ऐकायलाच तयार नसतं. सुमित्रा बिचारी आता टेन्शनमध्ये असते. तर तिकडे दुसरीकडे ऐश्वर्या, सारंग आणि आजी विचार करत असतात की हे बघा, आपल्याला त्या लता कारखानीपासून येणं सावध राहावं लागेल, कारण ती नाटक करून यांना इतकं फसवते आहे. आणि आई आणि जानकी तर तिच्या जाळ्यातच अडकून गेले आहे की खरंच ही पार्वती म्हणून असं ती आपल्याला केव्हाही फसवू शकते बरं का. तिच्यावर आपल्याला जास्त विश्वास ठेवायला नको, नाही तर ती पण आपल्याला चांगलीच फसवेल. आपण तिला घेतलं तर आहे घरामध्ये, पण मग तिने आपल्याला फसवलं तर. म्हणून आपल्याला जरा स्वतःची काळजी घेऊनच तिच्याकडे लक्ष ठेवावं लागेल आणि आपल्याला पण व्यवस्थित राहावं लागेल. तर आता इकडे जानकी पार्वतीच्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा आता पार्वती म्हणते की जानकी बाळा, मी तुझी सासू आहे, ऋषिकेशची आई आहे, मला एक संधीसुद्धा देणार नाही का की मी ऋषिकेशची आई आहे म्हणून? तेव्हा जानकी म्हणते, हे बघा, तुम्ही कुठल्या बाई आहे, काय आहे ते मला तुमचा ॲड्रेस वगैरे सांगा, मी तुम्हाला एकदम सुरक्षित तुमच्या घरी पोहोचवून देईल. तेव्हा आता परत आता पार्वती म्हणते, हे बघा, जानकी तुम्हाला एक संधीसुद्धा देणार नाही का? मी प्रूव्ह करून दाखवेल की ऋषिकेश हा माझाच मुलगा आहे म्हणून. तेव्हा जानकी म्हणते की अहो, तुम्हाला मी तुमच्या घरी व्यवस्थित सुरक्षित पोहोचवून देईल, त्यांचा अंत्यसंस्कार वगैरे आम्ही स्वतः केलेला आहे आणि तुम्ही असे कसे काय म्हणतात? तेव्हा आता ती पार्वती म्हणते, अगं मी बसमध्ये बसलीच नव्हती, तर माझे अंत्यसंस्कार कसे काय करणार तुम्ही? तर ते इकडे जानकी विचार करते आणि तिथून रूमच्या बाहेर निघून जाते. तर आता रूमच्या बाहेर सगळेजण उभे असतात, बसलेले असतात. तेव्हा आता जानकी म्हणते, हे बघा, आपण त्या बाईंना एक संधी देऊया आपण. तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी काय बोलते, तुला समजतं तरी का? कुठली बाई ती आणि काय संधी द्यायचा प्रश्न? तिला आता आउट हाऊसमधून जाग आली की तिला पाठवून देऊ आपण. तेव्हा आता जानकी म्हणते, हे बघा, कोणाचे विचार कसे, कोणाचे विचार, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहे, त्याच्यामुळे एक संधी त्यांना देऊन पाहू आणि मग काय आहे काय नाही ते बघूया नंतर. पण आता सुमित्राचं कोणीच ऐकत नसतं. बिचारी सुमित्रा एकटी पडलेली असते. तर मंडळी, आता त्या लताबाई कारखानीचं सत्य तर सगळ्यांसमोर येईल का? आणि जानकी मुद्दाम तिला या घरामध्ये ठेवते आहे हे जानकीलाच माहिती आहे, कारण तिला समजतच नसतं की हे कसं काय घडून आलं. तिला असं कळतं, थोडंफार डाऊट असतो ऐश्वर्यावर, सारंगवर, पण मग ती अशी अजून बोलत नसते. म्हणूनच तिने देखरेखीसाठी तिने इथे त्या पार्वतीला ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले जातील.